अहिल्यानगर एलसीबीची धडाकेबाज कारवाई. कोपरगावात 2 ठिकाणी सर्च ऑपरेशन. 2,43,000चा अवैध गुटखा आणि कार जप्त. अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटख्याचा वाढता व्याप मोडीत काढण्यासाठी सुरू केलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने आज मोठी कामगिरी केली आहे. कोपरगाव तालुक्यात एकाच दिवशी 2 ठिकाणी छापे टाकत तब्बल 2,43,716 रुपये किमतीचा अवैध गुटखा आणि स्विफ्ट कार असा भरघोस मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार आणि पीआय किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली अतिशय गोपनीयता राखून राबवण्यात आली. एलसीबीच्या पथकात पोलीस अंमलदार राहुल द्वारके, भीमराज खरस, राहुल डोके, बाळासाहेब गुंजाळ, सुनील माळणकर, सलीप भवर, प्रमोद जाधव व प्रशांत राठोड यांचा समावेश होता. एलसीबी पथकाला अवैध गुटखा वाहतूक आणि साठवणुकीबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. तत्काळ सापळा रचत कारवाई करण्यात आली आणि खालील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले. प्रमोद सजन बोचरा शरदानगर कोपरगाव, मुस्ताक अब्बास सय्यद येवला फरार, योगेश विजय कटाळे खंडको कोपरगाव, नामदेव संजय पगारे सुभाषनगर कोपरगाव. त्यांच्याकडून गुटख्याचे मोठे साठे तसेच स्विफ्ट कार जप्त करण्यात आली. अवैध गुटखा रॅकेटला मोठा धक्का. या धडाकेबाज कारवाईमुळे कोपरगाव परिसरातील अवैध गुटखा रॅकेटला मोठा तडा गेला आहे. एलसीबीच्या या ऑपरेशनमुळे अवैध धंदेखोरांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील अशा बेकायदेशीर धंद्यांवर अंकुश आणण्यासाठी पोलिसांचे हे ऑपरेशन मोठी स्ट्राईक ठरत आहे. स्टार 1 महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, अहिल्यानगर.